श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. 29 जूनला सोमवारी आलेली आहे वटपौर्णिमा. सुवासिन महिलेचा अत्यंत महत्त्वाचा हा सण मानला जातो. या दिवशी उपवास करतात, वडाच्या झाडाची पूजा करतात. पौर्णिमा ही या दिवशी 28 जूनला 8:35 सुरू होणार आहे आणि सोमवारी 29 जूनला 8:28 संपणार आहे. तर वटपौर्णिमा ही सोमवारी येणार आहे. या दिवशी वडाची पूजा महिलांनी करायची आहे. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करत असताना आपल्याकडून कळत नकळत काही चुका होत असतात आणि त्याच चुका आपल्याला या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत. तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की त्या कोणत्या चुका आहेत की त्या आपल्या हातून कदापि होऊ नयेत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील. वटपौर्णिमा हा सौभाग्याचा सण आहे. या दिवशी सर्व महिला साज शृंगार करत असतात. डोक्याला टिकली, हातात बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवी, तर असा महत्त्वाचा साज शृंगार करत असतात. आणि महिलांच्या आवडीनिवडीनुसार इतरसुद्धा साज शृंगार महिला करत असतात. आपण जे महत्त्वाचे जे साज शृंगार आहे, बांगड्या, तर सांगितलं ते बांगड्या, जोडवी, गळ्यात मंगळसूत्र असे अलंकार तर करायचेच आहे, कारण हे खूप महत्त्वाचे अलंकार आहे. काही महिला चुकून पायामध्ये जोडवी घालत नाही, तर असं कदापि करू नका. निदान त्या दिवशी तरी जोडवी घालावीच. बऱ्याच प्रेग्नंट महिला असतात, तर त्यांना काही कारणास्तव पायाला सूज येत असते, तर त्या जोडवी काढून ठेवतात. तर निदान पूजा होईपर्यंत तरी जोडवी ही गरोदर महिलांनी घातलीच पाहिजे. ही चूक तुम्ही कदापि करू नका. तर जे महत्त्वाचे जे अलंकार सांगितलेले आहे ते तुम्ही जरूर घालावेत. त्याचबरोबर पूजा करत असताना बऱ्याच महिला चुकीच्या पद्धतीने जो धागा असतो किंवा कुणी बंडल म्हणत असेल, तर जो बंडल आहे, धागा आहे, रील आहे, तो व्यवस्थित गुंडाळत नाही. म्हणजेच वडाच्या झाडाला नियमानुसार 7 वेळेस आपल्याला जो धागा आहे तो फेऱ्या मारत मारत गुंडाळायचा असतो. आणि 7 वेळेस गुंडाळून झाल्यानंतर तो धागा बऱ्याच महिला हाताने, दाताने किंवा काही कात्रीने सुद्धा तोडतात, असं बघितलेलं आहे. तर हे अत्यंत चुकीचं आहे. जेव्हा आपण 7 धागा त्या झाडाला गुंडाळतो, त्यानंतर तो जो धागा, बंडल आहे, रील आहे, तो आपल्याला तिथेच गुंडाळून ठेवायचा आहे किंवा अडकून असा ठेवायचा आहे, तोडायचा नाही. हे शास्त्रामध्ये चुकीचं सांगितलेलं आहे. जर खूपच मोठा तुमच्याकडे रील असेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला लागेल तेवढाच धागा तुम्ही घेऊन जायचा आहे आणि तो संपल्यानंतर म्हणजे 7 वेळेस फेरे मारून झाल्यानंतर तो धागा तेथेच आपल्याला अडकून ठेवायचा आहे. तर धागा तोडून ही चूक कदापि तुम्ही करायची नाही आहे. त्याचबरोबर बऱ्याच महिला अशा असतात की त्या झाडाची फांदी तोडून आणतात, आपल्या घरामध्ये किंवा अंगणामध्ये त्याची पूजा करतात. तर हे अत्यंत चुकीचं आहे. जी आपण पूजा केलेली आहे त्याचं फळ त्यांना अजिबात मिळत नाही. 0 प्रकारे असं फळ त्यांना मिळतं. तर अशी पूजा कदापि करू नका. थोडासा त्रास सहन करा, थोडासा वेळ द्या आणि व्यवस्थित अशी पूजा तुम्हाला वडाच्या झाडाची करायची आहे. जे जिवंत झाड असतं त्याचीच पूजा तुम्हाला करायची आहे, कारण हे जे वडाचं झाड आहे ते अमर असतं आणि या वडाच्या झाडाची म्हणजे जे ओरिजिनल झाड असतं त्याचीच पूजा तुम्हाला करायची आहे. वडाच्या झाडाच्या ज्या पारंब्या असतात त्यांना सावित्रीचं रूप मानलं गेलेलं आहे. जर तुम्हाला शक्य नसेल वडाच्या झाडाची पूजा करणं, तर तुम्ही एखादं छोटंसं झाड आणून
कुंडीमध्ये त्याची पूजा तुम्ही दारामध्ये किंवा घरामध्ये ठेवून सुद्धा करू शकता. अशा पद्धतीने पूजासुद्धा सफल होत असते. त्याचबरोबर या दिवशी काळ्या, निळ्या, पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही आहे. त्याचबरोबर या दिवशी हातामध्ये निळ्या, काळ्या, पांढऱ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा घालायच्या नाही आहेत. तर इतर रंगाच्या तुम्ही बांगड्या, कपडे परिधान करू शकता. त्याचबरोबर या दिवशी घरातल्या लोकांशी, बाहेरच्या इतर लोकांशी वादविवाद, भांडणे, तंटा, कोणाचं वाईट बोलणं किंवा वाईट ऐकणं हे सुद्धा करायचं नाही आहे. त्याचबरोबर या दिवशी कांदा, लसूण, मद्यपान, मांसाहार सेवन करायचं नाही आहे. या दिवशी गर्भवती महिलांनी पूजा करायची आहे. पण ती कशी करायची? पूजा झाल्यानंतर बऱ्याच महिला ओटी भरतात. तर ओटी भरायची नाही आहे कुणाची, आणि कुणी तुमची ओटी भरत असेल तर ती सुद्धा ओटी भरू द्यायची नाही, कारण ऑलरेडी तुमची ओटी भरलेली असते. त्याच्यामुळे अशा पद्धतीची ओटी तुम्हाला भरायची नाही आणि भरू पण द्यायची नाही. त्याचबरोबर हे जे वडाचं झाड आहे ते अमर असतं. तर हे अमर झाड खूप महत्त्वाचं आहे. सर्व झाडांमध्ये हे झाड खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. तर आता या दिवशी म्हणतात की राहू काळसुद्धा आलेला आहे. तर तो राहू काळ कधी आहे? तर तो राहू काळ सकाळी म्हणजे 29 तारखेला सोमवारी सकाळी 7:41 सुरू होणार आहे. आणि तो राहू काळ 9:22 आहे. म्हणजे असं 1.5 तास राहू काळ चालणार आहे. 29 तारखेला वटपौर्णिमेच्या दिवशी राहू काळ आलेला आहे. तर या काळामध्ये वडाच्या झाडाची पूजा करायची नाही आहे. 8च्या अगोदर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता किंवा 9:22 सुद्धा तुम्ही वडाच्या झाडाची पूजा व्यवस्थित आवरल्यानंतर करू शकता. बऱ्याच महिला वर्किंग असतात, कामावर जावं लागतं, तर त्या सकाळी वडाच्या झाडाची पूजा करून मग वर्किंग कामाला जात असतात. तर असं न करता या 1.5 तासाच्या काळामध्ये पूजा करायची नाही आहे. तुम्ही त्या अगोदर पूजा करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं काम करू शकता. तर अशी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.